एस इनहिबिटर्स बघितले. आता आपण जे अँजिओटेन्सिन रिसेप्टर होते ना, आता आपण यांना ब्लॉक करू. आपण बघितलं ना की हे जे अँजिओटेन्सिनोजेन 2 आहे हे यांना स्टिक होऊन मग ते ते पुढचं मेकॅनिझम करत होते. मग आता आपण या रिसेप्टरलाच ब्लॉक करू. आपण त्यांना ARBs म्हणतो, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत, हे ड्रग्स आहेत ते. तर सगळ्यांचे शेवट सार्टॅनचे यूज होतं आहे, जसे की लोझार्टॅन, टेल्मीसार्टॅन, कॅन्डेसार्टॅन, व्हालसार्टॅन, इर्बेसार्टॅन आणि ओल्मेसार्टॅन. ओके, तर आता ते रिसेप्टर ब्लॉक होणार आहेत. मग ARBs कॉम्पिटिटिव्हली इनहिबिट बाइंडिंग ऑफ A2 to AT1 रिसेप्टर अँड ब्लॉक इट्स इफेक्ट. यांचं जे इफेक्ट आहे ते सिमिलर आहे एस इनहिबिटरसारखा, परंतु एक्सेप्शन आहे की हे ब्रॅडिकायनिनचं डिग्रेडेशन करत नाही. आता हे ब्रॅडिकायनिन काय आहे, तर हे जे एस असतात ना, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, हे ब्रॅडिकायनिनला छोट्या तुकड्यांमध्ये तोडायचं काम करतं, हे ब्रॅडिकायनिन. तर एस यांचे डिग्रेडेशन करतात, पण ARBs जे आहे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्स, ते यांना डिग्रेड करू शकत नाही. हे त्याचे इम्पॉर्टंट ड्रग्स आहेत अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर्सचे. ओके, नाव आपण बघितलं ना, आपण एकतर एस कमी करत होतो किंवा ते रिसेप्टरला ब्लॉक करत होतो. थर्ड आपण रेनिनला इनहिबिट करणार होतो. तर आता आपण करू डायरेक्ट रेनिन इनहिबिटर्स. इथे फक्त एकच ड्रग आहे, ॲलिस्कायरेन. ॲलिस्कायरेन हे ओरली देतात. मग आपण जर रेनिनचं सिक्रेशन थांबवून टाकलं तर पुढची तिकडे रेनिन इनहिबिटरमध्ये काय होणार की रेनिनचं सिक्रेट होणार नाही किडनीमधून, तर मग ते अँजिओटेन्सिनोजेन 1, 2 ती पुढची प्रोसेस होत नाही. आणि असं एकच एक्झाम्पल आहे ॲलिस्किरेन. आणि हे ओरली देतात. त्याचा जर आपण यूज केला इन कॉम्बिनेशन विथ आपण ते डायोरेटिक्स बघितले, एस बघितले, ARBs, तर इट इज व्हेरी युजफुल. ओके, सो आपण कंप्लीट केले डायोरेटिक्स, त्याच्यानंतर RAAS इनहिबिटर. आता आपण बघू कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. त्याच्यासाठी यू हॅव टू नो द मेकॅनिझम ऑफ कॅल्शियम. ओके, सो कॅल्शियम इनफ्लक्स इज इम्पॉर्टंट फॉर मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी अँड स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजेच काय, तर हार्टला कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी कॅल्शियमची गरज आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला कॉन्ट्रॅक्शन नको आहे, आपल्याला डायलेशन आहे. डायलेशन BP कमी करण्याचं काम करतं. ठीक आहे, सो म्हणून आपण इकडे कॅल्शियम चॅनलचे ब्लॉकर्स देतो आहे. ठीक आहे, मग आता ते 2 फॉर्ममध्ये असतात, एक नॉन DHPs असतात आणि एक DHPs असतात. नॉन DHPsमध्ये एक्झाम्पल आहेत व्हेरामपॅमिल, त्याच्यानंतर डायटाल्झेम. हे 2 नॉन DHPs आहेत. आणि DHPsमध्ये मग डायहायड्रोपायरिडिन्स, त्याच्यामध्ये निफेडायपिन, ॲम्लोडायपिन आणि निकार्डिडायपिन. ओके, सो दे आर युजफुल इन ऑल ग्रेड्स ऑफ हायपरटेन्शन. अँटी हायपरटेन्शन इफेक्ट इज मेनली ड्यू टू पेरिफेरल वॅसोडायलेशन. म्हणजेच कॅल्शियम चॅनल्स काय करता आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आपण बघितलं ना, कॅल्शियम हे काय करतात, कॉन्ट्रॅक्शन कॉज करतात. तर ब्लॉकर्स काय करतील, त्याचे उलट काम करतील, ते वॅसोडायलेशन करतील. आपल्याला माहिती वॅसोडायलेशन झालं की BP कमी होतो आणि आपल्याला तेच पाहिजे ना. ओके, पण त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. त्याच्याने इट कॉजेस हेडेक, फ्लशिंग म्हणजे रेडनेस होते, अँकल इडिमा होतो आणि रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. सो दिस इज अबाउट कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. आणि हे त्याचे 2 इम्पॉर्टंट ते क्लासिफिकेशन, एक DHP. सो आता आपण वॅसोडायलेटर्स बघू. वॅसोडायलेटर्समध्ये असतात कॅल्शियम चॅनल ओपनर्स आणि नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग ड्रग्स. सगळ्यात पहिले कॅल्शियम चॅनल ओपनर्सचे आपण ड्रग्स बघू. 2 आहेत ते, मिनोक्झायडिल आणि डायअझॉक्साईड. ओके, तर मायनोक्झायडिल हे ओरली देतात आणि डायअझॉक्साईड हे IV म्हणून आपण त्याला इमर्जन्सीमध्ये पण यूज करू शकतो. तर आता यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तर कॅल्शियम चॅनल ओपनर्स. कॅल्शियमचं इफ्लक्स होणार, म्हणजेच ते बाहेर पडणार सेलचं. ठीक आहे, मग कॅल्शियम बाहेर जातील आणि त्याच्यामुळे काय होणार, निगेटिव्ह चार्ज आतमध्ये वाढतो सेलच्या आतमध्ये, म्हणजे तिथे हायपरपोलरायझेशन होतं मसल्सचं. त्याच्यामुळे होतं वॅसोडायलेशन, म्हणजेच मसल्स जे आहेत ते रिलॅक्स्ड होतात आणि त्याच्याने मग BP कमी होतो. सो दिस इज अबाउट कॅल्शियम चॅनल ओपनर्स.
आणि हे आर्टेरिओ डायलेटर्स आहेत, म्हणजे हे फक्त आर्टरीचंच डायलेशन कॉज करतात, वेन्सचं कॉज करत नाहीत. आणि त्याचे हे 2 ड्रग्स आहेत. त्याच्यानंतर आहेत एनो रिलीजिंग ड्रग्स. तर हे इम्पॉर्टंट आहे हा ड्रग, सोडियम नायट्रोप्रुसाईड. हा प्रेग्नन्सीमध्ये यूज केला जात नाही आणि हा सायनाइड पॉयझनिंग पण कॉज करतो. आता हा सोडियम नायट्रोप्रुसाईड काय करतो, हा नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस करतो. हे नायट्रिक ऑक्साईड काय करतात, आपले जे स्मूथ मसल्स आहेत त्यांना रिलॅक्स्ड करतात, म्हणजे ते व्हॅसोडायलेशन करतात. म्हणजे ते व्हेनोडायलेटर्समध्ये, आता व्हेनोडायलेटर म्हणजे काय होणार की तिथे रिलॅक्सेशन होतं आहे, त्याच्यामुळे ब्लड व्हेन्समध्ये स्टोअर होत जातं. ठीक आहे, म्हणजे व्हेनस रिटर्न कमी होणार आहे, प्रीलोड कमी होतो आणि कार्डियाक आउटपुट कमी होतं आणि बी पी कमी होतो. इकडे पण सेम आर्टरीचं डायलिटेशन करणार, म्हणजेच आपल्याला माहिती आहे आर्टरीमध्ये रेजिस्टन्स कमी होणार, त्याच्यामध्ये मग आफ्टर लोड कमी होतो आणि बी पी कमी होतो. आता प्रीलोड आणि आफ्टर लोड काय असतं, तर प्रीलोड म्हणजे काय, अमाऊंट ऑफ ब्लड कम्स फ्रॉम सुपेरियर व्हेना कॅवा अँड इन्फिरियर व्हेना कॅवा इन द राईट ॲट्रियम, त्यालाच आपण प्रीलोड म्हणतो. म्हणजे सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फिरियर व्हेना कॅवामधून राईट ॲट्रियममध्ये किती अमाऊंटमध्ये ब्लड आलं, दॅट इज प्रीलोड. ओके. आणि आफ्टर लोड म्हणजे काय, अमाऊंट ऑफ प्रेशर ड्युरिंग सिस्टॉल लेफ्ट व्हेंट्रिकल हॅज टू अप्लाय टू दॅट ब्लड पुअर इन टू द ॲवोर्टा. आपल्याला माहिती ना की लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ॲवोर्टा असते ना, म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकलला किती प्रेशर लागतं आहे की त्याच्यामधलं ब्लड हे ॲवोर्टामध्ये पुअर होणार, त्याला आपण आफ्टर लोड म्हणतो. नाऊ आपण इकोस्प्रीनबद्दल बघू की जी आजच्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा ड्रग इकोस्प्रीनमध्ये एक कंटेंट असतो ॲस्पिरिन नावाचा. तो काय करतो, इट इज अँटी प्लेटलेट ड्रग. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे प्लेटलेट्स असतात ना ते एकमेकांच्या जवळ येतात आणि ते क्लॉटचं फॉर्मेशन करतात. मग ॲस्पिरिन हेच प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. देअरफॉर इट प्रिव्हेंट फर्दर क्लॉट फॉर्मेशन.